नागपूर शहरात पावसाने हजेरी लावली आणि सोबतच महापालिकेच्या पावसाळी पूर्वनियोजनाचे बिंग फुटले आहे। शहरात पूरस्थिती टाळण्यासाठी मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे अशा वल्गना करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचे पितळ आज एका पावसातच उघडे पडले आहे। महापालिकेने शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा केला होता। सखल भागातील पाणी निचरा करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितले। एवढंच काय, पण पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांसाठी आणि गुरुद्वारा अंडरपास सारख्या भागांसाठी विशेष नियंत्रण कक्ष व डिझेल पंप तैनात केल्याच्या गप्पा मारल्या गेल्या। महानगरपालिकेच्या मार्फत खरं म्हणजे नदी आणि नाल्यांची सफाई मागील साधारणतः महिनाभरापूर्वीच आपण सुरू केलेली आहे। नदीची देखील सफाई बऱ्याच प्रमाणात झालेली आहे आपल्याला माहिती आहे, आणि विशेषतः नाल्यांमध्ये आणि जे सिवेज विशेषतः वेस्ट वॉटर लाईनच्या ज्या नाल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये देखील सफाईचं काम सुरू आहे, डिसेंट्रीचं काम सुरू आहे। नाल्यांचा म्हणजे चेंबरचा उपसा हा देखील महानगरपालिकेच्या मार्फत रीतसर सगळीकडे सुरू आहे। 10ही झोनमध्ये सातत्याने काम सुरू आहे आणि जे थोडंसं म्हणजे अर्ध काम झालेलं आहे, जे थोडं अर्ध्यापेक्षा अधिक काम झालेलं आहे आणि जे थोडं काम अजून शिल्लक राहिलेलं आहे ते अजून काम सुरू आहे। पावसाळा येण्याच्या पूर्वी या सगळ्या ठिकाणची साफसफाई होऊन जाईल, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे। आपण म्हटलं की मागील वेळेस पाणी साचलं तर हे खरं आहे, काही ठिकाणी पाणी साचतं, पुलांच्या खाली वगैरे पाणी साचण्याची स्थिती तयार होते, पण त्याही ठिकाणी काही बंद नाल्या टाकण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येत आहे। मात्र या दाव्यांमधील फोलपणा आज समोर आला आहे। ज्या महापालिकेने शहराची जबाबदारी घेतली आहे त्याच महापालिकेच्या मुख्य आवारात आज पाणी साचले आहे। महापालिकेच्या स्वतःच्या कार्यालयाची ही अवस्था असेल तर संपूर्ण शहराची काय स्थिती असेल। कोट्यावधींचा खर्च करून केलेली नालेसफाई केवळ कागदावरच असल्याचे हे चित्र स्पष्ट करत आहे। नागपूरकर कर भरून महापालिकेच्या सुविधेची अपेक्षा करतात, पण पदरी येते ती केवळ निराशा। आता तरी प्रशासन जागे होणार का की पुढच्या पावसाची वाट पाहायची, हा प्रश्न देखील या संपूर्ण परिस्थितीवरून निर्माण होतोय। हवामान विभागाने विदर्भामध्ये 1 ते 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। त्यातच काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जो आहे तो दिलेला आहे आणि अशातच आज 1 जुलैला नागपुरात पावसाला सुरुवात झालेली आहे। पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। अर्धा एक तास झाला पाऊस येऊन गेला, हवा तसा पाऊस झालेला नाही, तरी देखील नागपूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे। आणि नागपूर महानगरपालिकेचं जर बजेटचा विचार केला तर 6,230 करोडाचं हे बजेट त्यांनी जे आहे आता जाहीर केलेलं आहे आणि मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी मोठं बजेट महानगरपालिका जे आहे ते जाहीर करत असते। त्याचप्रमाणे नालेसफाई झाल्याचा देखील दावा महानगरपालिकेने केला आहे। असं असताना महानगरपालिकेच्या आवारातच जर पाणी साचत असेल तर संपूर्ण नागपूर शहराची परिस्थिती कशा प्रकारची आहे आपण बघू शकतो आहे। जे नागरिक आपल्या समस्या घेऊन महानगरपालिकेत येतात त्यांना येण्या जाण्याकरता मोठा त्रास जो आहे या पाण्यामुळे सहन करावा लागतोय। अगदी मेन एंट्रन्सवर हे पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतं आहे। आणि ज्यावेळेस आपण बघतो की मान्सूनपूर्व तयारी असते त्यावेळेस महानगरपालिका दावा करते की सगळे जी नालेसफाई आहे शहरात ती संपूर्ण झालेली आहे, पण प्रत्येक मान्सूनमध्ये पाऊस पडला की आपण बघतो की शहरात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि कोकणामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतं। आणि अशातच त्यामध्ये महानगरपालिका देखील कुठे मागे राहिलेली नाही। महानगरपालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात आज पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही तास म्हणजे अर्धा ते पाऊण तास पाऊस झालेला आहे आणि पाऊसही मुसळधार स्वरूपाचा नव्हता, तरी देखील महानगरपालिकेच्या आवाराची ही परिस्थिती असेल तर संपूर्ण नागपूर शहराची परिस्थिती काय असणार आहे। ज्याप्रमाणे महानगरपालिकेद्वारे दावा केला गेला की मान्सूनपूर्व तयारी झालेली आहे, नालेसफाई झालेली आहे, मग जर का नालेसफाई झाली असेल तर महानगरपालिकेच्या आवारात पाणी साचत असेल तर नागपूर शहरातल्या इतर भागांमध्ये काही सखोल भाग आहे आपण बघतो जिथे नेहमी पाणी साचतं, अशा परिसराची काय परिस्थिती आता झाली असेल हे आता महत्त्वाचं आहे बघण्यासारखं। आणि नेमकं महानगरपालिका प्रशासन आता काय पावलं उचलतं किंवा काय भूमिका घेतं हे देखील बघण्यासारखं असणार आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।